तर नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर भाई इकडे पूर्ण अंधार आहे, तिकडे चंद्र आहे. तर गाईज आता जस्ट उठलेलो आहे मी, आहे का नाही. इकडे म्हैस आहे, पाहून राहिले मग इकडे. तर ठीक आहे. तर आता शेणगी फेकतो बा मी. इकडे सोबत गमीला आपल्या ते पाहू शकता, हे शेणगी फेकतो मी, आहे का नाही. आज थंडी लागून राहिली थोडीफार, तर आता शेण फेकतो. तर आता म्हैस धुवतो बा मी, बकेट आहे. तर म्हैस धुवतो आता मी, पाहू शकता. तर कसा आहे, म्हैस धुवताना व्हिडिओ काढू नाही शकत, कारण की भाई लातफात देऊन देईन, हात भरले राहते आपले तेलानं, त्या कारणानं, आहे का नाही. तर मोबाईल चकनाचूर होऊन जायचा, कोणी सोबती भेटला तर काढून घ्यायचा, आहे का नाही. तर मित्रांनो आता चाललो बा मस्तपैकी घुमाले. कामं झाले आपले. भाई आजचा 4था दिवस आहे, कंटिन्यू उठून राहिलो आपण, दररोज सकाळी चाललो मस्त. तर गायच मस्त धुयारगी पडली आहे. आणि आज ट्रायपॉड आणला आपल्या सोबत, कारण की आज मस्त व्हिडिओ शूट करायचं आपल्याला. म्हणजे आपलं वर्कआउटच्या म्हणजे रनिंग करायची आपल्याला मस्तपैकी बढिया. तर ट्रायपॉड घ्या आणला बा आपण ना बढियापैकी. आता मस्त व्हिडिओ शूट करतो भाई. मस्त वाटते यार सकाळी सकाळी अशी थंडी पडाव, म्हणजे नॉर्मल थंडी पाहिजे, एकदम जास्त बी नाही पाहिजे ना एकदम कमी बी नाही पाहिजे. कसं आहे थंडीमध्ये भाई म्हणजे गाण बी लागते आणि तब्येत बी खराब होते. तर कसं नॉर्मल थंडी राहिली तर कसं आहे रनिंग बी करण्यामध्ये एक मजा येते, म्हणजे काय म्हणते एक्साइटमेंट. आणखी काय ते तातुरता, जाऊ दे आपल्याला काही आठवून नाही राहिलं, पण गायज बढिया वाटते. हात दुखला बे. गायज इकडे धुयार मस्त दिसून राहिली इकडे. अरे ह्या झाडाच्यानं दिसून नाही राहिली, पण पल्ली आहे धुयार, चांगली आहे धुयार. इकडे इकडून नाही, इकडून सूर्य निघून राहिला ना गायज. थोडंफार रनिंग करतो, कारण की थोडंसं गरम झालं पाहिजे. हेड पे हात दुखला. आता सवय धीरे धीरे पडन ब्लॉगिंगची हाताले, कंटिन्यू ब्लॉगिंग, आहे का नाही. काय हातची टांग हात दुखून राहिला साला, आहे का नाही. काय तुम्हाला धुयार दाखवतो काय, वरतं यमतो इकडे. तर चलो काय धुयार इकडे, सूर्याभाऊ, आहे का नाही. काय अबे इकडे पाणी आहे, दिसत नाही म्हणा तुम्हाला. तर काय धुयार पाहू शकता तुम्ही भाई. धुयार म्हणजे कमी प्रमाणात आहे पण चांगली आहे. जास्त प्रमाणात राहिली तर ते तब्येतीचं लक्षात राहते. काय मजा येऊन राहिली भाय. गुड बॉय. हाँ तर चलो फिर अभी अपने ग्राउंड पे चलते हैं. अपना ग्राउंड दिखाता हूँ मैं तुमको, क्योंकि म्हणजे दुसऱ्याचं पडित आहे म्हणा. व्हिडिओ की पाहिला तर आपल्याला तिथं रनिंग नाही करू देणार, पण हो जोपर्यंत आपण करू तोपर्यंत करू, आहे का नाही. तर तुम्हाला ग्राउंड दाखवतो मस्तपैकी, आहे का नाही. थोड्या दूरपर्यंत आपल्याला चालत जावं लागते, मग तिथं मस्त रनिंग करू, आपला वर्कआउट करू, ठीक आहे. तर गाईज
आता आलेलो आहे आपण आपल्या ग्राउंडवर. तर आपल्यासोबत आहे हर्षल भाऊ. आपले हर्षल भाऊ आलेले आज. त्याला आवाज दिला मी ना, तर तो मग आवाज दिला त्यानं बी. टी व्ही पाहून राहिला होता म्हणते. तर तो बी आला बा आता सकाळी सकाळी मस्तपैकी घुमाले आपल्यासोबत. तर गाईज हे आपलं ग्राउंड आहे, पाहू शकता. तर आता आपण इथं रनिंग करू, आपलं वर्कआउट करत जाऊ मस्तपैकी. तर आपला तिथं ट्रायपॉड लावलेला आपण ना, पाहू शकता गाईज. तिथं आपलं मेडिटेशन करू आपण. ते एक जागा निश्चित केलेली आपण तिथं. कसं आहे तिथून सूर्य मस्त निघते. तर गाईज आता मस्तपैकी रनिंग करतो बा. सकाळी सकाळी मस्त उठून भाई फ्रेश वाटून राहिलं, मस्त वाटून राहिलं भाई. आजचा 4था दिवस आहे गाईज. मस्तपैकी सकाळी सकाळी उठून एक व्हिडिओ पण शूट केला आपण ना, जो आपला रील चॅलेंज आहे का नाही त्याच्यातला. भाई कॉन्फिडन्स लेवल बहुत हाय आपला भाई. बहुत बढिया वाटून राहिलं मस्तपैकी. गाईज सूर्य मस्त निघालेला आहे, पाहू शकता. तर आता रनिंग करतो, ठीक आहे. आमचा वर्कआउट कंप्लीट झाला बा मस्तपैकी. आज आपल्यासोबत होता हर्षा. तर हर्षानं बी मस्तपैकी वर्कआउट केला बा. तर गाईज आता चाललो आम्ही घरी बढियापैकी. भाई सकाळची एनर्जी मस्त वाटते. कसं वाटून राहिलं हर्षा तुला? मस्त वाटून राहिलं ना. तर भाई सकाळी घुमाले गेल्यानं भाई बहुत म्हणजे एनर्जेटिक वाटून राहिलं आहे भाई आम्हाला. खरंच मस्त वाटून राहिलं. तर गाईज आता घरी जातो बा. चलो बे यार गाईज चलते आहे घर में. आता घरी आलेलो आहे आम्ही. इकडे कुत्रा आहे आणि इकडे भाऊ आपल्या गर्लफ्रेंड सोबत बोलून राहिलेला आहे, पाहू शकता गाईज. हां गाईज पाहू शकता. तू मेरे से प्यार करती या नाही करती. सोबत कुत्र पाहू शकता गाईज. मस्त खेळून राहिलेला आहे, देख सकते हो. घे त्याला, घे 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 त्याला, घे. ठोच होय. तर गाईज आता दूध आलेलं आपलं. तर दूध मस्त बड्यापैकी ते पाहू शकता दूध आलेलं. तर आता दूधमध्येच आपल्याला. तर आता कुठं राहणारले आलो बा आपण. तर इकडे पाहू शकता भाई आजचा मोसम मस्त वाटून राहिला यार. खरंच पाहू शकता भाई मोसम बढिया वाटून राहिला. तर आता मस्तपैकी कुटारकी भरतो गाईज. ओके. तर आता कुटारकी भरलं मी ना, पाहू शकता. इकडे 2 तुंबडे कुटार आहे. तर आता हे कुटारले घरी घेऊन जातो बढियापैकी, आहे की नाही. चलो फिर.